ही माध्यमांमध्ये शिकलेल्या आत्ताची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जो गंड असतो तो इंग्रजीचा. म्हणजे हो. भाषेबद्दलच्या गंडातनं आपल्या इतक्या पिढ्यांचं नुकसान झालंय आणि अत्यंत प्रतिभावान मुलं कधीच पुढे येऊ शकली नाहीत ते मनातल्या या गंडामुळं. आता तुमचं सगळं शिक्षण मराठीमध्ये झालंय पण तुमचा इंग्रजी वर्तुळातलं तुमचा वावर मग ते जाहिरात क्षेत्रातला असेल, नाटकातला असेल, इंग्रजी नाटकं जेवढी तुम्ही केलीत तेवढी त्याच्या आधी क्वचितच कुठल्या मराठी माणसानं केलेली असतील. तर तुमचा हा गंड कसा तुम्ही घालवलात ह्याच्याबद्दल जाणून घेण्याआधी तुमच्या शाळेबद्दल आणि तुमच्या त्या दिवसांबद्दल सांगा ना, जेव्हा तुम्ही लहान माझी होतात. शाळा गिरगावातली आर्यन एज्युकेशन हायस्कूल. आणि म्हणजे माझ्या आईकडची सगळी माणसं, म्हणजे माझ्या मावशीची मुलं, मामांची मुलं सगळी बेळगावमध्ये इंग्लिश शाळेत शिकली, कॉन्व्हेंटमध्ये. माझी आई स्वतः इंग्लिश शाळेमध्ये शिकली होती. तिला इटालियन नन इंग्लिश शिकवलं होतं, ती लेवल होती. मी 10वीत असताना मला लोअर इंग्लिश होतं. म्हणजे दिस इज अ बॉय, हिज नेम इज राम, दिस इज अ गर्ल, हर नेम इज, असं हे 10वीमध्ये आम्हाला इंग्लिश. कोणीही इंग्लिश बोलत नव्हतं, आमच्या घरातही कोणी इंग्लिश बोलत नव्हतं. आणि मी जॉईन केलं एल्फिन्स्टन कॉलेज. मग तेव्हा एल्फिन्स्टन आणि झेवियर्स म्हणजे मुंबईतले अगदी प्रतिष्ठित सोफिस्टिकेटेड साऊथ बॉम्बे कॉलेजेस. फर्स्ट इयर आर्ट्स. माझ्या वर्गात मुंबईतल्या सगळ्यात सुंदर 145 मुली होत्या आणि 5 मुलं. त्यातला एक आंधळा होता, हसमुख शहा म्हणून. एक आमच्या प्रिन्सिपलचा मुलगा होता, पुशी रेगे आमचे प्रिन्सिपल होते, त्यांचा मुलगा मनोज माझ्या वर्गामध्ये होता. त्याचे आई वडील वरतीच राहायचे, त्यामुळे तो मुलींकडे बोलणं वगैरे फारसं करायला जायचं नाही, कारण कोणीतरी बघायचं वरनं अभ्यास न करताय काय करतोयस वगैरे. दॅट लेफ्ट 3 ऑफ अस. 3 आम्ही मुलं होतो. एकाला फक्त अभ्यासाशिवाय कशातही इंटरेस्ट नव्हता. तेव्हा आम्ही दोघंच उरलो. आणि यू डोंट हॅव टू बिलीव्ह इट नाव, पण मी दिसायला त्याच्यापेक्षा बरा होतो खरं म्हणजे त्या दुसऱ्या मुलापेक्षा. पण मला एकही शब्द इंग्लिशमध्ये येत नव्हता. म्हणजे एखादी मुलगी आली माझ्याकडे, म्हणाली की भरत, शॅल वी बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म. तर तिला मी मनातल्या मनात मराठीमध्ये उत्तर द्यायचो आधी, की मी आईला जेवायला घरी येतो म्हणून सांगितलंय तर मी येऊ नाही शकणार. मी ते ट्रान्सलेट करतो मनातल्या मनात, की आय हॅव टोल्ड माय मदर की आय एम कमिंग होम फॉर लंच. 2-3दा म्हणून बघायचो आपलं प्रोनाउन्सिएशन. ते मी उत्तर देईपर्यंत ती मुलगी सिनेमाला जाऊन यायची. तर तेव्हा मला जाणवलं की आपल्याला ह्या इतक्या सुंदर मुली आहेत, त्यांच्याकडे बोलायचं असेल तर काहीतरी आपण भाषा शोधली पाहिजे. मग म्हटलं मला मराठी बोलता येतं. म्हणजे प्रॉब्लेम असा असतो ना, आपल्या मराठीमध्ये शिकलेली मुलं असतात, म्हणजे कुठल्याही व्हर्नॅक्युलरमधली, आम्हाला इंग्लिशचं ज्ञान असतं. बोलताना आपल्याला भीती अशी असते की आपल्याला करेक्ट शब्द कळणार नाही आणि म्हणून आपण काहीतरी चुकीचं बोलू. तर मी म्हटलं मला मराठी बोलता येतं. मी गुजराती लोकांमध्ये वाढलोय, मी गुजराती लिहितो, वाचतो, बोलतो. म्हटलं मराठी येतं, गुजराती येतं, हिंदी येतं. तर समजा एखादा शब्द अडकला तर आपण तिकडे मराठी शब्द वापरूया. आणि असं मी बोलायला चालू केलं. आणि त्याचा मला पुढे प्रचंड उपयोग झाला. मी जाहिरातीमध्ये पण झाला, नाटकात पण झाला, की ही जी अशी भाषा झाली धेडगुजरी भाषा, त्याला मग लोकांनी कोणीतरी एक गोंडस इंग्लिश असं नाव दिलं, की भरत दाभोळकर इज द फादर ऑफ इंग्लिश. फादर ऑफ इंग्लिश वगैरे काय नव्हतं मी. माझा हा प्रॉब्लेम होता की मला दोन्ही भाषा येत नव्हत्या. नाही पण त्याच्यातून तुम्ही मुंबईच्या संस्कृतीला म्हणू आपण, नाट्य संस्कृतीला इंग्लिश नाटकांचं एक मोठं देणं त्याच्यातनं मिळालं. पण त्याला कारणीभूत आहेत पु ल देशपांडे. म्हणजे माझं पहिलं नाटक मी लिहिलं ते तुझा आहे तुझं पश्चिम इंग्लिशमध्ये लिहिलं. आणि त्यात मी सगळा जो त्याचा ढाचा होता तो तसाच ठेवला. म्हणजे काकाजी शायरी सांगायचे, आचार्य बोलताना संस्कृतचे, भगवद्गीतेचे, हे संस्कृतचे म्हणजे रेफरन्सेस द्यायचे. तर मुंबईतला कुठलाही प्रोड्युसर नाटक करायला तयार नव्हता. मी ॲलेक पदमसीशी बोललो, पर्ल पदमसी होती, सिल्वेस्टर डिकुना होते, मोठमोठी माणसं होती. ते म्हणले भरत हे चालणार नाही, दिस इज लिटल बिट, असं हे मजा चालेल, पण इतकं पूर्ण 3 अंकी नाटक, दिस विल नॉट वर्क. मी पुलांना पत्र लिहिलं, ओळख नव्हती तेव्हा माझी. म्हणते की मला तुम्ही नाटक तुमचं इंग्लिशमध्ये करायचं, तुम्ही परमिशन द्याल का तुम्ही. तर ते म्हणले करू नकोस, कारण हे नाटक हिंदीमध्ये झालंय, गुजरातीमध्ये झालंय, कन्नडमध्ये झालंय, पण त्यात तो फ्लेवर आलेला नाही मराठीमध्ये, तर इंग्लिशमध्ये येणं शक्यच नाही आहे. तर मी त्यांना परत पत्र लिहिलं. म्हटलं मी काही नाटकातला माणूस नाही, आय जस्ट जॉईन्ड ॲडव्हर्टायझिंग आणि मी हे लिहिलं आहे नाटक, मी तुम्हाला पाठवतो एक प्रत याची, तुम्ही सांगा करू नका, मी करणार नाही. तुम्ही म्हणा की हे चेंज करा, मी चेंज करीन. आणि तेव्हा मला पुल्लांनी तेव्हा पत्र लिहिलं, म्हणजे दिस मस्ट बी इन 80s, की आय हॅव गॉन थ्रू युअर स्क्रिप्ट, डू इट विदाउट चेंजिंग अ सिंगल वर्ड, बिकॉज दिस इज द लँग्वेज द होल ऑफ इंडिया विल बी स्पीकिंग 10 years फ्रॉम नाव. हे पुल्लांना तेव्हा कळलं होतं. नाही पण आता असं आहे की तुम्हाला जायचं होतं तिकडं, तुम्ही लॉ केलं,
मग ते म्हणजे असे सगळे दांडगट व्यवसाय सोडून तुम्ही अशा हळूवार जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये कसे काय घुसला? हो, जाहिरात आणखीन दांडगट आहे. हे काहीच नाही आहे पोलीस वगैरे. आमची जी कॉम्पिटिशन असते तिकडे आणि टेन्शन असतं आम्हाला आणि त्यात मी काही लिहितो